नमस्कार. पीयू फिल्म्समध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण इथे अशा व्यक्तीला भेटणार आहोत जिने भविष्यकथनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा ज्याला आपण ऑकल्ट सायन्स म्हणतो त्याच्या विविध प्रकारांमध्ये काम केलेलं आहे, त्यामध्ये अभ्यास केलेला आहे आणि त्यांचं नाव आहे तृप्ती सिंग. नमस्कार. नमस्कार. तृप्तीताई, मला एक जाणून घ्यायची जाम उत्सुकता आहे. तुम्ही हे सगळ्या भविष्यकथनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहात, तर ह्यातच तुम्ही शिक्षण घेतलंय की शिक्षण तुमचं कुठल्या वेगळ्या फॅकल्टीमध्ये घेतलंय आणि मग इथे आलात? ॲक्च्युली स्मिताजी, मी प्रोफेशनली एक कमर्शियल आर्टिस्ट आहे. मी माझं अप्लाइड आर्ट्समध्ये डिग्री केली आणि मी फर्दर स्टडीजसाठी लंडनला डिजिटल मीडियाचं कोर्स अटेंड केला. पण ऑकल्ट सायन्सेस आर इन माय ब्लड, यू कॅन से. माझी मॉम ॲस्ट्रॉलॉजर आहे, माझे मॉमचे काका ॲस्ट्रॉलॉजर होते आणि कळत नकळत मी पण ह्या फील्डमध्ये आलेली आहे. ज्योतिषशास्त्राची विविध क्षेत्र, असं मी सुरुवातीला उल्लेख केला. आता ही विविध क्षेत्र म्हणजे नक्की कोणती कोणती क्षेत्र? वॉच अनालिसिस. हां. वॉच अनालिसिस इज बेस्ड ऑन न्यूमरोलॉजी, एस्ट्रॉलॉजी. ओके, सो ते सगळं आलंच. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मी वैदिक ॲस्ट्रॉलॉजी पाहते. अच्छा. अँड टॅरो ऑफकोर्स. टॅरो कार्ड्स म्हणजे नक्की काय? कारण बऱ्याच जणांचा समज म्हणा किंवा गैरसमज असतो की हे काही जादूटोणा किंवा काळी विद्येशी संबंधित वगैरे आहे, असं मी ऐकलंय. नाही, हे असं काही नाही. टॅरो कार्डचं ओरिजिन युरोपमध्ये झालेलं आहे 14th सेंचुरीमध्ये. जर आपण त्याचे पिक्चर्स पाहिले तर इट इज कम्प्लिटली युरोपियन, इटालियन. आणि टॅरोनीचीचा एक गेम असायचा जो खेळता खेळता हे कार्ड्स लोकांना त्यांच्याबद्दल काही सांगायचे आणि मग त्याचा संदर्भ लावता लावता ही सायन्स डेव्हलप झाली टू प्रेडिक्ट फ्युचर. इट्स जस्ट अ गायडन्स टूल. ह्याच्यामध्ये काहीही जादू टोना काळी विद्या असं काहीही नाही आहे. दिस इज बेस्ड ऑन 4 एलिमेंट्स जे आपण पंचतत्वांना जे मानतो त्याच्यातले 4 एलिमेंट्स. ऑफकोर्स स्पेस, युनिवर्स हे तर आहेच. इट इज बेस्ड ऑन फायर एलिमेंट, इट इज बेस्ड ऑन अर्थ एलिमेंट, वॉटर एलिमेंट अँड अर्थ एलिमेंट. हे कसे आहेत ते आपण पुढे बोलता बोलता जाणून घेऊ. तुमचं शिक्षण डिझाईन्समधलं आहे, म्हणजे तसं दृश्य मीडिया म्हणतो आपण, ते सिम्बॉल्स, चित्र, हे सुद्धा माध्यम तसं सगळं कलरफुल चित्र असं दिसतंय. तर एकमेकांशी काही कनेक्शन आहे? सोपं जातं तुम्हाला किंवा काय? खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही स्मिताजी. येस, ह्याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकाल की तुम्हाला काय दिसतंय ह्याच्यात. मला असे बांधलेल्या झाडाचा खोड किंवा लेडी आहे ना ती? येस, करेक्ट. ही एक लेडी आहे जिच्या आजूबाजूला तलवारी आहेत आणि तिला बांधलेलं आहे. जसं मी मगाशी म्हटलं, दिस तलवार इज अ सिम्बॉल ऑफ एअर एलिमेंट. म्हणजे तिचे विचार बांधलेले, ती विचाराने बांधलेली आहे. और तिला सिच्युएशननी असं बांधलं आहे की ती आपले विचार व्यक्त करू शकत नाही, घुसमट होते. हे कार्ड बघूनच आपल्याला पण असं घुसमटल्यासारखं वाटतंय. सो दिस इज अगेन अ सायन्स ऑफ नंबर्स, न्यूमरोलॉजी, कलर थेरपी. जसं ह्या कार्डमध्ये तुम्हाला दिसतंय रेड आहे. रेड इज कलर ऑफ कॉशन, रेड इज कलर ऑफ पॅशन, रेड इज कलर ऑफ डेंजर. पण इथे जे पिक्चरच्या आपण रिलेशनमध्ये पाहिलं तर इट्स कलर ऑफ डेंजर और कॉशन. तिच्या पाठीमागे पण आकाश आहे जे क्लिअर आहे, म्हणजे तिला सोल्युशन किंवा होप नाही आहे. शी स्टक, हे दिसतं आहे. दुसरं कार्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता खूप हॅपी दिसतंय कार्ड. धनधान्यानी समृद्ध कार्ड आहे. ती बाई पण खूप छान सजलेली आहे. क्वीन वाटते. क्वीन आहे. येस, शी इज अ क्वीन. ती मदर अर्थचं कार्ड आहे. शी इज प्रेग्नेंट. तिच्या ड्रेसवर पण पोमोग्रॅनेट आहे आणि पोमोग्रॅनेट हे टॅरोमध्ये खूप पॉझिटिव्ह सिम्बॉल आहे, फर्टिलिटीचं सिम्बॉल. तो एखाद्याची प्रेग्नेन्सी दाखवू शकतं, एखादा बिझनेस खूप फ्रुटफुल होऊ शकतं हे दाखवू शकतं, एखाद्याची आईचं डेपिक्शन होऊ शकतं की जर हे कार्ड आलं आणि मग हे कार्ड आलं तर आय नीड टू बी वरीड अबाउट माय मदर्स हेल्थ और माय मदर. पुढे मागे येणारे कार्डचा संदर्भ, हे सिम्बॉल्स इंटरट्वाइंड आहेत, इंटरलिंक्ड आहेत, एकामेकाशी त्यांचा संदर्भ कसा रीडर जोडतो ह्याच्यावर हे प्रेडिक्शन्स खूप
अवलंबून असतात. तुम्ही मगाशी मला सुरुवातीला ते 5 एलिमेंट्स सांगितले होते आणि त्या सगळ्याचा उपयोग होतो, आणि आता इथे ही समोर कार्ड्स ठेवली आहेत, म्हणजे मला ते चित्र छान वाटतात रंगीबेरंगी, पण मला त्या पलीकडे काही कळत नाहीये, तर कसं एक्सप्लेन कराल, म्हणजे काय आहे? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला की कलर्स हे इम्पॉर्टंट रोल प्ले करतात, पण जे 4 एलिमेंट्स मेन म्हणाल प्रीडॉमिनेंटली ह्याच्यात असतात ते आहे वॉटर एलिमेंट, एअर एलिमेंट, फायर एलिमेंट अँड अर्थ एलिमेंट. आता वॉटर एलिमेंट म्हणजे इमोशन्स, कारण आपण चंद्रमा, इमोशन्स आणि पाणी ह्याचा संदर्भ लावू शकतो. फायर एलिमेंट म्हणजे पॅशन, म्हणजे युअर लव्ह कॅन बी युअर पॅशन, युअर प्रोफेशन कॅन बी युअर पॅशन, और युअर एंटरटेनमेंट कॅन बी युअर पॅशन. त्याच्यानंतर आलं अर्थ एलिमेंट. अर्थ एलिमेंट म्हणजे स्टेबिलिटी, मटेरियलिस्टिक वेल्थ, पैसा, ओके, हार्ड कॅश आपण म्हणू शकतो त्याला. आणि स्पेस एलिमेंट किंवा एअर एलिमेंट आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे आपले विचार, थॉट्स. ओके, सो ह्या सगळ्याला एक एक सिम्बॉल टॅरोमध्ये आहे. जसं कप्सना आपण वॉटर एलिमेंटशी रिलेट करतो. जेव्हा कपचं कार्ड येतं तेव्हा ते इमोशन्सशी रिलेटेड आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे एस ऑफ कप म्हटलं आहे. एस म्हणजे एक कप जे आपल्या प्लेइंग कार्ड्समध्ये आहे, तर कसल्याही इमोशनची सुरुवात एक आहे, नंबर 1. सो दॅट शोज इट्स बिगिनिंग ऑफ इमोशन्स. इमोशन कॅन बी ऑफ एनिथिंग, लव्ह इमोशन, मदर डॉटर, ब्रदर सिस्टर, और चिल्ड्रन अँड पेरेंट. त्याच्यानंतर आहे पॅशन. अगेन पॅशन इथे सिम्बॉल आहे बॉन्ड्स, दिसतंच आहे बघा, रेड आहे, बॉन्ड आहे. बॉन्ड म्हणजे पॉवर, पॅशन. तर पॅशन कॅन बी फॉर अ पर्सन, फॉर माय प्रोफेशन और फॉर माय एंटरटेनमेंट. त्याच्यानंतर स्वॉर्ड विच इज एअर एलिमेंट, आणि दिस इज रिलेटेड टू युअर थॉट्स. एस म्हटलं जसं सुरुवात, म्हणजे दॅट कॅन बी इनिशियल थॉट प्रोसेस ऑफ स्टार्टिंग अ बिझनेस, initial thought process of clearing some competitive exam, initial thought process of starting a relationship. Okay, आणि त्याच्यानंतर आहे पेंटिकल्स. पेंटिकल इज अर्थ एलिमेंट, मनी, मनी स्टार्टिंग, बिगनिंग ऑफ मनी, न्यू सॅलरी और इन्क्रीमेंट, कसल्याही पैशाशी रिलेटेड गोष्टीची सुरुवात. ओके, आणि ह्या डेकमध्ये 78 कार्ड्स असतात टोटल. ओके, and it's divided into major arcanas and minor arcanas. Minor arcanas हे या 4 एलिमेंट्सचे कार्ड्स स्टार्टिंग फ्रॉम 1 to 10. जसं एस इज स्टार्टिंग 1 to 10. बट मेजर आर्कायनाज हे खूप कार्मिक कार्ड्स आहेत, सिम्बॉलिक कार्ड्स, आणि हे लॉंग टर्मच्या गोष्टी सांगतात. फॉर एक्झाम्पल लवर्स कार्ड माझं फेवरेट कार्ड आहे. हे लवर्स कार्ड दाखवतं की इट कॅन बी a long-term relationship, it can be marriage, it can be a long-term partnership also. नुसतंच लवर्स कार्ड आहे म्हणजे रोमॅन्टिकच आहे असं नाही. कुठची पण जोडी किंवा एक लॉंग टर्म कमिटमेंट, आणि त्याला एंजेलिक किंवा परमात्माची ब्लेसिंग्स आहे हे सिम्बलाइज. प्रत्येक कार्डचे आपापले मिनिंग्स आहेत, त्यातले जे पिक्चर्स आहेत त्यांचे आपापले मिनिंग्स आहेत. हे प्रत्येक रीडर आपल्या पद्धतीने डिकोड करतो. नो रीडर विल प्रेडिक्ट एनिथिंग सेम. ह्याचा असं काही सेट फॉर्म्युला नाही. प्रेडिक्शन्स आर प्रीडॉमिनेंटली बेस्ड ऑन युअर व्हायब्रेशन्स. टॅरो कार्ड रिडिंग जर कोणाला शिकायचं असेल तर तुम्ही शिकवता का? हो, शिकवते. आणि सध्या माझ्याकडे एक इटलीवरनं एक लेडी झूमवरती शिकते टॅरो. हो, अँड ह्याच्याही आधी बरेच बॅचेस झालेले आहेत. अच्छा, म्हणजे ऑनलाईन पण शिकता येतं? ऑनलाईन पण शिकता येतं. येस. अरे वा. मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारू का? शुअर. माझे बरेच प्रोजेक्ट खूप अडकले किंवा माझे बऱ्याच ठिकाणी काही पैसे वगैरे अडकले, तर ते सगळं केव्हा रिलीज होईल? एखादा मेजर प्रोजेक्ट मला सांगा ज्याचं आपण डेफिनेट रेटिंग घेऊ. फिल्म अडकलेली आहे आणि पुस्तक होण्याच्या मार्गावर आहे, पण ते अडथळे येत आहेत. मी तुमच्या पुस्तकाचं सांगतो.
conflict amongst people who are going to publish it or monitoring आणि एक बिलीफ सिस्टमचा प्रॉब्लेम आला की ती सगळ्यांनाच पटतोय तो विषय असा नसेल म्हणून ते रिलीज व्हायला टाइम घेतात. इज इट ट्रू? राईट आहे, करेक्ट. सो आपण बघू हे साधारण तुमच्या अंदाजे हे कधी रिलीज व्हायला पाहिजे? ऍक्च्युली पुस्तकही दोन आहेत, एक स्वतंत्र आणि एक कोणाबरोबर करते. स्वतंत्र येस, तर माझं ते 2 महिन्यात होऊ शकतं. स्वतंत्र ते होऊ शकतं का? जे स्वतंत्र आहे. हां, स्मिताजी तुम्हीच एक कार्ड चूज करा. ओके. ठीक आहे. स्मिताजी तुमचं हे कार्ड 50-50% चान्स आहे विदिन 6 months रिलीज होण्याची. कारण त्याचे काही कारणं आहेत विच आय कॅन टेल यू इन पर्सन. ओके. बट 6 months मध्ये 50-50 चान्सेस आहेत हे रिलीज होईल. अच्छा. टॅरो कार्ड रिडिंग जर कोणाला शिकायचं असेल तर तुम्ही शिकवता का? हो, शिकवते. आणि सध्या माझ्याकडे एक इटलीवरनं एक लेडी झूमवरती शिकते टॅरो. हो. अँड ह्याच्याही आधी बरेच बॅचेस झालेले आहेत. अच्छा, म्हणजे ऑनलाईन पण शिकता येतं? ऑनलाईन पण शिकता येतं. येस. अरे वा. तृप्तीजी, 2 प्रश्न माझ्या मनात आहेत, मी एकत्रच विचारते की टॅरो रिडिंग कुणीही करू शकतं का? आणि दुसरा त्याच्याशीच रिलेटेड आहे की टॅरोद्वारे भविष्य कुणीही जाणून घेऊ शकतं का? विचारणारी व्यक्ती कोणी असू शकते, बट इट हॅज टू बी एन अडल्ट. छोट्या मुलांचे प्रश्न त्यांचे पेरेंट्स विचारू शकतात, त्यांना विचारण्याची परवानगी नाही आहे. आणि तुम्ही फार फार तर तुमच्या मुलाचं ॲज अ युअर ओन चिल्ड्रन किंवा तुमचा हजबंड ह्यांचं प्रश्न विचारू शकता, आई वडिलांचे. पण थर्ड पार्टीचे अलाउड नसते, कारण आपण एखाद्याच्या लाईफमध्ये त्याच्या परमिशनशिवाय इंटरफेअर करू शकत नाही. हा आमचा प्रिन्सिपल असतो. आणि टॅरो रिडिंग करण्याचं जर तुम्ही विचारलं तर ट्रेन्ड टॅरो रीडर, त्यांची प्रॅक्टिसेस एक्सपिरियन्स्ड असली पाहिजे, एनर्जी कनेक्टेड असले पाहिजे, असे टॅरो रीडर्स तुम्हाला प्रॉपर गायडन्स देऊ शकतात. टॅरो रिडिंग करण्यापूर्वी काही खबरदारी घ्यावी लागते का? खबरदारी इन पर्टिक्युलर असं नाही, पण विचारणाऱ्याचे मोटिव्ह क्लिअर असले पाहिजे. काही गोष्टी वर्जित आहेत, जसं डेथ प्रेडिक्ट नाही करू शकत, कोणाचं जेंडर प्रेडिक्शन नाही करू शकत, आणि थर्ड पार्टी प्रेडिक्शन्स म्हणजे आपलं ज्यांच्याशी ब्लड रिलेशन नाही आहे किंवा डायरेक्ट इम्पॅक्ट नाही होत असेल तर आपण थर्ड पार्टीचं प्रेडिक्शन्स नाही घेऊ शकत. ह्याच्या व्यतिरिक्त बिकॉज इट इज अ सायन्स दॅट इज हायली कनेक्टेड विथ अ एनर्जी अँड युनिवर्स फोर्सेस, फुल मूनच्या वेळेस मी पर्सनली अवॉइड करते रीडिंग, कारण माझे कार्ड्स आणि मी स्वतःला डिटॉक्स करते, एनर्जाइज करते. आणि न्यू मूनच्या वेळेला लुनर एनर्जी प्रेझेंट नाही आहे, सो त्या दिवशी मी अवॉइड करते. अदरवाईज असं ह्याच्यात काही अवॉइड करण्यासारखं किंवा खबरदारी घेण्यासारखं फार काही नाही. एनीबडी कॅन आस्क क्वेश्चन्स, एनी पर्सन, एनी जेंडर, एनी रिलिजन. अच्छा, म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या ना? येस. तुम्ही भविष्य कथनाच्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे गणिती पद्धत काय किंवा वैदिक पद्धत ज्याला आपण म्हणतो, न्यूमरोलॉजी वगैरे, आता हे टॅरो कार्डचा आपण विषय होता. तर ह्या सगळ्या कुठेतरी यांचा बेस एक आहे का, म्हणजे इंटरकनेक्टेड आहेत का? म्हणजे एकाचा अभ्यास केल्यावर दुसऱ्याचं करणं सोपं जातं की कठीण जातं? हो,
बेस एकच आहे, जसं मी म्हणाले तसं पंचमहाभूत जे युनिवर्समध्ये आहे ते सगळं त्याच एलिमेंट्सच्या बेसिसवर आपण प्रेडिक्शन्स करू शकतो. प्लॅनेट्स अँड ऑल एनर्जीज दे आर ऑल युनिव्हर्सल. मोडॅलिटीज वेगवेगळ्या आहेत. आपला कम्फर्ट कशामध्ये आणि आपल्याला काय समजतं ह्याच्याप्रमाणे आपण आपली मोडॅलिटी निवडू शकतो. टॅरोमध्ये खूप इन्स्टंट एनर्जी कनेक्ट करून आपण प्रेडिक्शन्स करतो. त्या वेळेला माणसाची मनस्थिती काय, जसं वेदिकमध्ये आपण म्हणतो प्रश्नकुंडली मांडली जाते, त्यावेळेला प्लॅनेटची काय पोझिशन आहे, त्या माणसाच्या प्लॅनेटची काय पोझिशन आहे त्याच्याप्रमाणे त्याची एनर्जी व्हायब्रेट होते. तसंच कार्डचं पण आहे. म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा मुहूर्त पाहायला हवा असं नाही, असं काही नाही. कनेक्ट होण्याची वेळ असं मला थोडी शंका. कनेक्ट होण्याची वेळ म्हणण्यापेक्षा कनेक्ट होण्याची त्या माणसाची त्या व्यक्तीची गरज आणि तेव्हाचं त्या रीडरचं माइंडसेट हे खूप महत्वाचं आहे. तृप्तीजी, माझ्याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नसताना मी तुम्हाला मगाशी जे प्रश्न विचारले आणि तुम्ही जे रीडिंग सांगितलं ना, त्याने मला अक्षरशः थक्क व्हायला झालंय की अगदी परफेक्ट होतं. आणि त्यामुळे माझ्या मनात अजून खूप प्रश्न आहे, मी तुम्हाला ते विचारणार आहेच. आणि हो, तुमच्याही मनामध्ये खूप प्रश्न असतील, तुम्हालाही खूप काही विचारायचं असेल, हो ना? तुम्ही यांच्याशी संपर्क कसा साधणार? काळजी करू नका, स्क्रीनवर सगळे डिटेल्स दिलेले आहे. मेल आयडी दिलाय, फोन दिलाय, इन्स्टाद्वारे सुद्धा तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता, त्यांची माहिती घेऊ शकता. तेव्हा जरूर संपर्क साधा आणि जाणून घ्या. स्मिताजी, मी तुमची आणि पिऊ फिल्म्सची खूप आभारी आहे. मला तुम्ही इथे आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.